हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत रेने डेकार्त. ओके, जर तुम्ही माझे पहिलेचे 4 व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या. कारण याच्यासाठी रेने डेकार्तने कुठली थिअरी म्हटलेली आहे, कुठला सिद्धांत म्हटलेला आहे, त्यांना सांगायचं काय आहे, का बरं ते संशय घेत आहे, ते माणसावरती संशय घेत आहे की तात्विक विचारावरती संशय घेत आहे की तात्विक ज्ञानावरती संशय घेत आहे, याची पूर्ण तुमची कॉन्सेप्ट क्लिअरिटी पूर्ण होणार आहे. तर आपण आता जास्त वेळ न घालविता आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण बघणार आहोत आत्म्याचे स्वरूप. आता बघा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आत्मा म्हटलं की आता तुम्हाला मी त्याचं स्वरूप म्हणजे नेचर ऑफ सोल सांगणार आहे. पण लक्षात ठेवा, आत्मा म्हटलं की तो आत्मा सांगितलेला नाही आहे रेने डेकार्तनी. त्यांनी नेचर कसं असलं पाहिजे आणि त्या नेचरनुसार ते ऑफ द सोल कसं असलं पाहिजे हे सांगितलेलं असणार आहे. आणि त्या आत्म्याच्या स्वरूपामध्ये ते म्हणतात कोजिको इर्गो सम. लक्षामध्ये कोजिको इर्गो सम. तर हे डेकार्तच्या डिस्कस ऑन द मेथड या लॅटिन भाषेतील एक प्रसिद्ध वचन आहे आणि त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर आय थिंक देअरफॉर आय ॲम. लक्षामध्ये ते काय म्हणतात, आय थिंक देअरफॉर आय ॲम असे केले जाते. म्हणजे याचं समोर जाऊन आपण पूर्ण बघणारच आहे, कारण आज आपल्याला हेच बघायचं का आय थिंक देअरफॉर आय ॲम काय असणार आहे. म्हणून मी याच्यामध्ये जास्त डिस्कस करत नाही आहे, कारण त्यांनी डिस्कस ऑन द मेथडमध्ये सगळंच डिस्कस केलेलं आहे रेने डेकार्तनी. ते म्हणतात की वास्तविकता आहे त्यांच्या संशय पद्धतीचे एक फलित आहे असे म्हटले जाते. आणि हे जे ठराविक म्हणजे आपण म्हणून की आपण हे बघायला गेलं हे ठराविक नाही म्हणतात की संशय पद्धतीचे हे फलित आहे, ठराविक नाही आहे. पण संशय पद्धतीच्या द्वारे निसंशय ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये संशय पद्धतीच्या आधारे संशय करता आत्म्याचे अस्तित्व स्पष्ट अनुभवायला येत असते. म्हणजे ते म्हणतात की संशय पद्धती जर तुम्ही अवलंबली असेल, तुम्ही जर पद्धती घेतली असेल, तुम्हाला निसंशय ज्ञान इथे आपल्याला प्राप्त होत असतो. आणि हे जे निसंशय ज्ञान जर प्राप्त करायचं असणार आहे तुम्हाला, तर तुम्हाला संशय पद्धती ही आत्मसात करावीच लागणार आहे. आणि ती आत्मसात केल्याच्या नंतर तुम्हाला संशय करता आत्म्याचे अस्तित्व स्पष्ट अनुभवायला येते. ठीक आहे. आता बघा, रेने डेकार्तनी म्हटलं की मला सत्य ज्ञान जर शोधायचं असणार आहे, जर मला सत्य ज्ञानाकडे जर जायचं आहे, तर मला संशय घेणं हे काय आहे, इसेन्शियल आहे. तर ठीक आहे, जोपर्यंत मी डाऊट घेणार नाही, मी संशय घेणार नाही, तोपर्यंत मला निश्चित ज्ञानाची इथे माझा मार्ग इथे ओपन होणार नाही, मला नवीन ज्ञान इथे प्राप्त होणार नाही. आणि म्हणूनच रेने डेकार्त जी आहे त्यांनी संशय पद्धतीला एवढं महत्त्व दिलेलं आहे, डाऊटला एवढं महत्त्व दिलेलं असणार आहे. आणि चिंतनकर्त्याने चिंतन करणाऱ्याचे चेतन आत्मतत्वाचे ज्ञान आपणास होते. विचार करताना विचार करणारा चेतन आत्मा त्याचे ज्ञान आपणास होते. म्हणजे विचार करताना विचार करणारा जे असते ते चेतन आत्मा असते. म्हणजे मी जर विचार करत आहे, माझं असं होईन का, तसं होईन का, ते नाही झालं का, ते होईल का, म्हणजे हे जे आपण विचार करत असतो ना, हे आपलं शरीर विचार नाही करत. तो विचार करणारा जो आत्मा आहे, विचार करणारा जो आहे चेतन आत्मा आहे, तो विचार करत असतो. लक्षामध्ये. आता तुम्हाला जर विचार पडला असेल की तुमचं परीक्षेमध्ये काय होणार आहे, अरे तुम्ही अभ्यासच नाही केला तर तुमचं परीक्षेमध्ये काय होणार आहे हे तुम्हालाच माहीत असणार आहे. म्हणजे तुम्ही त्याचाही विचार करता की कसं होणार आहे, म्हणजे तुम्ही विचार करता का तुमचं शरीर विचार करते का नाही, तर तुमच्यामध्ये जो चेतन आत्मा आहे तो विचार इथे करत असणार आहे. लक्षामध्ये. आणि म्हणूनच डेकार्त असा निष्कर्ष काढतात की कोजिको इर्गो सम, अर्थात आय थिंक देअरफॉर आय ॲम, मी विचार करतो म्हणून मी आहे. बरोबर आहे. म्हणजे मी विचार करत आहे म्हणून मी आहे, मी व्हिडिओ बनवत आहे म्हणून माझं अस्तित्व आहे, मी आहे म्हणून माझं अस्तित्व असणार आहे, तुम्ही आहात म्हणून तुमचं अस्तित्व आहे. म्हणजे मी विचार करणार आहे म्हणून मीच इथे असणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून ते म्हणतात की आय थिंक देअरफॉर आय ॲम. हे जे त्यांचं वाक्य आहे हे निश्चित आणि कसं असलं पाहिजे म्हणतात, सुस्पष्ट इथे सत्य आहे असं ते म्हणत असते. म्हणजे आय थिंक देअरफॉर आय ॲम म्हणजे निश्चित पण असलं पाहिजे आणि ते कसं असलं पाहिजे ना, सुस्पष्ट सत्य असलं पाहिजे.
आणि म्हणूनच ते रेने डेकार्त जे आत्म्याचे स्वरूप जर कुठे वाटलेलं गेलेलं असणार आहे तो कोझिको इर्गो सम या डेकार्तच्या डिस्कस ऑन द मेथड या लॅटिन भाषेतील एक प्रसिद्ध हे काय आहे वचन आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की आय थिंक देअरफॉर आय ॲम, म्हणजे तुम्हाला पुस्तकात म्हणते पेपरमध्ये लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. चला आता ते म्हणतात की संशयवादी सुद्धा या ज्ञानाचं सत्य ज्ञान म्हणूनच स्वीकार करेल. बरोबर आहे. आता जे संदेहवादी आहे, संदेहवादीमध्ये कोण येणार आहे? रेने डेकार्त येणार आहे आणि ह्यूम येणार आहे. संशयवादी तर ह्यूमनी पण म्हटलेलं असणार आहे, पण त्यांचा जो संशयवाद हा वेगळ्याच प्रकारचा आहे. ठीक आहे. त्यांची तुलना आपण दुसऱ्या का तिसऱ्या व्हिडिओमध्ये केलेली असणार आहे. संशयवादी सर्वच गोष्टीवर संशय घेऊ शकतील, परंतु संशय घेणाऱ्या आपल्या स्वतःवर अर्थात आत्म्यावर संशय घेऊ शकत नाही. आता बघा, डाऊट करणारा तर सगळ्या गोष्टीवरती डाऊट करते, पण मी स्वतःवरती डाऊट करते का? म्हणजे मी स्वतः आहे की नाही आहे याच्यावर मी डाऊट घेऊ शकते का? नाही. म्हणजे मी आहे म्हणूनच मी करून राहिलेली आहे या सगळ्या गोष्टी. तुम्ही आहात म्हणून तुम्ही व्हिडिओ बघत आहात, तुम्ही आहात म्हणून तुम्ही नोट्स काढून ठेवत असेल तुमच्या बुकमध्ये. बरोबर आहे की मला पेपरमध्ये गेल्याच्या नंतर मला जास्त वाचायची गरज नाही. आज जर मी रायटिंग करत आहे, मी व्हिडिओ बघत आहे, तेच लिहून बघत आहे, तर मला समोर जाऊन मला त्रास होणार नाही. कारण किती पण असेल तरी माझा तर अभ्यास होऊन राहिलेला आहे की नाही. म्हणजे ते म्हणतात की मी स्वतःवरती डाऊट नाही घेऊ शकत आणि त्या आत्म्यावरती बिलकुलच डाऊट घेऊ शकत नाही. ठीक आहे. जर संशयकर्त्यावर आत्मा संशय घेतला तर ती संपूर्ण संशय क्रियाचा निराधार होईल आणि संशय पद्धतीचा आधार म्हणून आल्याने अस्तित्व निर्विवाद असणार आहे. म्हणजे जो संशयकर्ता आहे, ज्याचं जे आत्मा आहे, मी त्याच्यावरती त्या संशय प्रक्रियेवरती बिलकुलच इथे बोलणार नाही आहे, कारण मी त्याच्यावरती डाऊट घेऊ शकत नाही. आणि जर मी डाऊट घेतलं की अस्तित्व निर्विवाद इथे असणार आहे. लक्षात. मग त्याचं अस्तित्व आहे की नाही याच्यावरती पण मला डाऊट घ्यावं लागणार आहे. नंतर म्हणतात की आपण विचार करतो, आपल्या विचाराचा निष्कर्ष दोषपूर्ण असू शकतो, परंतु विचाराचा विषय जो आहे आणि त्याचा विषयी म्हणजे विषय पण असला पाहिजे आणि विषयी पण असली पाहिजे, त्याची सत्ता मात्र स्वयंसिद्ध इथे आपल्याला पाहायला मिळत असते. लक्षामध्ये. म्हणजे आपल्या विचाराचा जो विषय असणार आहे, कुठला पण सब्जेक्ट असणार, तुम्ही कुठल्याही टॉपिकवरती जर विचार करत असेल की अरे माझं काय होणार आहे, आता माझे एक्झाम झाल्यानंतर मी काय करणार आहे, माझं आता नवीन एज्युकेशन मला आता कुठे करायचं आहे, काय करायचं आहे, मला कसं चालायचं आहे, या सगळ्यावरती जेव्हा आपण विषय दोषपूर्ण जेव्हा आपण निष्कर्ष काढत असतो, तर त्याच्यामध्ये ते विचारामध्ये पण विषय आणि विषयी या सगळ्यांचा इथे काय होणार आहे? स्वयंसिद्ध इथे आपल्याला सत्ता दिसणार आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे विचार आणि विषयी हे जे आहे स्पष्ट ज्ञान आपणास होते. आणि डेकार्तच्या मध्ये विचार आणि विचार हाच विचारकर्त्याच्या अर्थात आत्म्याचा गुण आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, विचार करणारा कोण असते? शरीर असते का? नाही. बिलकुल शरीर कधी पण आपला काय करणार नाही? विचार करणार नाही. लक्षात ठेवायचं. शरीर कधी पण विचार करत नाही. जेही करते आत्मा करते. आत्मा म्हणजे चेतनायुक्त जे आहे आत्मा तीच करणार आहे. म्हणजे ते जे विचार करण्याचा जे विचारकर्त्याचा जो संशय आहे त्याचा आत्म्याचा तो कसा असला पाहिजे? ते गुण असला पाहिजे. लक्षामध्ये. जर तुम्हाला कोणी विचारलं रे तू का करून राहिलेला? मी विचार करून राहिलेला आहे. तर माझा शरीर विचार करत नाही म्हणते, म्हणायचं माझे आत्मा विचार करून राहिली का मला आता कोणता मार्ग निवडायचा आहे ना, मला अभ्यास करायचा आहे की मला आता बाकीच्या गोष्टी ॲक्टिव्हिटी चांगल्या करून बघायच्या आहे. ठीक आहे. तर संशय आणि संशयकर्ता यामध्ये गुण आणि गुणी, धर्म आणि धर्मी हा संबंध आहे. गुण आणि गुणी, धर्म आणि धर्मी यांच्यात अविच्छेदन असा संबंध आहे. जर संशय हा गुण म्हणून स्वीकार केला तर त्याचा गुणी म्हणून आत्मा हा आवश्यक असल्याचं पाहिजे. म्हणजे मी संशय घेत आहे म्हणून मीची सत्ता निश्चित रूपात असायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे मी जर संशय घेऊन राहिलेला आहे तर सगळ्यात पहिले मी असायला पाहिजे. हे जे मी आहे म्हणजे मी करत आहे, मी व्हिडिओ बनवत आहे म्हणजे मी आहे म्हणून मी व्हिडिओ बनवून राहिले. म्हणजे दोन्ही पण गोष्टी इथे असल्या पाहिजे. म्हणजे हे जे निसंशय जी सत्ता असली पाहिजे ध्यानाची ही असली पाहिजे. म्हणजे मी असला पाहिजे. याच्यावरती आपण डाऊट घेऊ शकतो का? नाही. जर मी नसेल तर मीचा संशय, मीचा विचारसुद्धा असणार नाही. बरोबर आहे. जर मीच नसेल, आता मी जर अस्तित्वातच नसती, ठीक आहे, विचार करून घ्या एखादा, का मी अस्तित्वातच नसती तर मी व्हिडिओ बनवले असते का? बरोबर आहे. म्हणजे मी आहे
मी जर आहे म्हणूनच मी बनवून राहिलेलं आहे, मी जर नसती तर मी हे केलं असतं का? नाही. म्हणजे मी नसेल तर मी संशय घेऊ शकली असती का? मी नसते तर माझा विचार कोण करू शकलं असतं? कोणी आहे का विचार करणारं? नाही ना. म्हणून ते म्हणतात जर मीच नसेल तर माझा कोणी पण इथे वाली नसणार आहे, मला सगळं करायचं असणार आहे. म्हणून हा जो मी आहे हा सगळ्यात महत्त्वाचा इथे आपल्याला मिळणार आहे आणि हीच संशयाच्या पद्धतीच्या आधाराची सत्याची प्राप्ती इथे आपल्याला होणार आहे. आता बघा, कुठलीही जर गोष्ट आता सांगते की तुम्हाला कुठलंही काम करायचं असेल तर सगळेजण सपोर्ट देतात, पण चालायचं तुम्हाला त्याच मार्गावरती असते. बरोबर आहे. आई बाबा तुम्हाला कितीपर्यंत तुम्हाला घेऊन चालणार आहे? 10वी 12वी 11वी ग्रॅज्युएशनपर्यंत घेऊन जाईल, पण त्याच्यानंतरचं तर पोटापाण्याची सोय तुम्हालाच लावावं लागते, आहे का नाही? म्हणून ते म्हणतात की सत्याचा जेव्हा मार्गात जेव्हा आपण अवलंबत असतो तर मी हा जो आहे, अरे मीच करणार आहे ना सगळ्या गोष्टी, हो मला येते ना. आपण जेव्हा असं म्हणतो ना तेव्हा दृढपणे जेव्हा आपण कोणतीही गोष्ट आपल्याला लोकांसमोर आपण मांडायची असते तेव्हा आपण निश्चित सांगलं तरी मी करते ना सगळ्या गोष्टी, आहे ना, असं करायचं. पण चांगल्या गोष्टी करायच्या, वाईट गोष्टी नाही. म्हणजे ना आत्म्याची सत्ता स्वयंसिद्ध आहे. ज्ञान जी आहे, ज्ञानाशिवाय शक्यच नाही. मी ज्ञाता आहे म्हणून मीची सत्ता अनिवार्यतः सिद्ध होते. आणि यावरील प्रसिद्ध म्हणीतून आत्म्याच्या बाबतीत खालील निष्कर्षही आता इथे काढता येते. ते म्हणतात की मी जर विचार करतो म्हणून मी आहे हे अनुमान नसून काय आहे, सदस्य अनुमती आहे. म्हणजे मी जर आहे म्हणून मी फक्त अनुमान करत नाही, अजम्पशन करत नाही, तर मी काय आहे, सदस्य अनुभूती आहे असं म्हणणार आहे. म्हणजे मी आहे म्हणजे मी स्वतः आहे म्हणूनच माझी अनुभूती असणार आहे. मी काही इथे अनुमान नाही आहे, काही इथे आग लागली आहे म्हणून इथे धुवा जर निघून आला तर इथे आगच लागली असं काय अनुमान केलेलं आहे का, अजम्पशन केलेलं आहे का? नाही. ठीक आहे. म्हणून अनुमानजन्य असेल तर त्याचा आधार वाक्याची आवश्यकता पडली असती. आणि त्याचाच अर्थ जर म्हटलं की फर्स्टवाला तर ते म्हणतात की याच्यामध्ये जो ज्ञाता आहे त्याची सत्ता कशी असली पाहिजे, म्हणते अनिवार्य असली पाहिजे. आणि मी ज्ञाता आहे म्हणून मीची सत्ता कशी असली पाहिजे ना, पण अनिवार्यच असली पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी जर बघितल्या, मीची सत्ता किंवा मी ज्ञाता आहे, मीच आहे, करता करविता मीच आहे. म्हणतात मैं हूं ना, ते शाहरुख खानचा पिक्चर आहे का, मैं हूं ना, तू काय को टेन्शन लेत आहे. बरोबर आहे ना. म्हणजे मी आहे, माझं सत्ता आहे म्हणून मी अनिवार्य आहे, म्हणून मी काय करू शकते, या सगळ्यांचा इथे विचार करू शकते. आणि आत्म्याचा तो काय असणार आहे, गुण असणार आहे. लक्षामध्ये लक्षात नसेल तर मी हूं ना पिक्चर जर बघून घ्यायचा शाहरुख खानचा. ठीक आहे. चला, अशा प्रकारचा निगमनात्मक तर्क करता येत नाही, परंतु आत्म्याची सत्ता तर स्वतः सर्वांचा आधार आहे. ही तर्क ज्ञानाची पण एक आहे, गृहीतक आहे. म्हणजे आत्म्याची सत्ता, आता शरीरात जर आत्मा चेतन तत्व असेल तरच तुम्ही काय करणार आहे, हालचाल करणार आहात. आणि हे जे चेतन तत्व जर निघून गेलेलं असणार आहे तर तुमचं शरीर कोणत्या कामाचं आहे का? नाही. म्हणून रेने डेकार्तला म्हणायचं असणार आहे की हे जे शरीर आहे हे विचार करत नाही आहे, हे आपल्याला सत्याचा मार्ग दाखवत नाही आहे, तर आपल्या आतमध्ये जो आत्मा बसलेला, जो चेतन तत्व बसले, तो आपल्याला इथे मार्ग दाखवत असते. म्हणूनच सेकंड याच्यामध्ये ते म्हणतात की मी विचार करतो म्हणून मी आहे. बरोबर आहे. पहिले ते सांगितलं म्हणूनच मी म्हटलं आज तुम्हाला सगळा याचा विचारच करायचा आहे. कोजिटो इर्गो समज आय थिंक देअर फोर आय एमच करायचं आहे का, मी आहे म्हणून मी आहे. म्हणजे मी विचार करते म्हणून मी आहे याच्यामध्ये. म्हणजे विचार करा का तुम्ही जर नसते तर तुमचा विचारही कोणी केला नसता. बरोबर आहे. म्हणून रेने डेकार्तला क्वेश्चन पडलं, अरे बापरे, का एवढे तत्त्वज्ञांनी पण जर बघितलं, आता तुम्ही नेचरची गोष्ट केलेली आहे, इंडियन फिलॉसॉफरनी आत्म्याची गोष्ट केलेली आहे, मोक्षाची गोष्ट केलेली आहे, पण पाश्चात्य तत्त्वज्ञानांमध्ये स्वतःचा विचार करणं पण खूप महत्त्वाचं असते. म्हणून रेने डेकार्त म्हणतात की मी विचार करते म्हणून मी आहे, माझं अस्तित्व आहे म्हणूनच मी आहे. ठीक आहे. लक्षामध्ये मी आत्म्याची सत्ता विचार करण्यावर निर्भर आहे. विचाराचे चिंतनांचे अनेक रूप आहेत असे संशय व्यक्त करते. समजणे, स्वीकार करणे, अस्वीकार करणे, इच्छा व्यक्त करणे, कल्पना करणे इत्यादी या सर्व मानसिक क्रिया आहेत. ठीक आहे. म्हणजे विचार करण्याचे जे अनेक रूप जर सांगितलेले असणार आहे तर तुम्हाला मी पहिले सांगितलं, तुमच्या शरीर विचार करत नाही, तर तुमच्या विचारामध्ये जो विषय बसलेला आहे तो विचार करत असतो. म्हणूनच ते म्हणतात की मला जर संशय व्यक्त करणे, समजणे, स्वीकार करणे, अस्वीकार करणे किंवा इच्छा व्यक्त करणे, कल्पना करणे इत्यादी सर्व ही काय आहे, एक मानसिक क्रिया आहे. आणि म्हणूनच त्याची सत्ता माझ्या आत्म्यावरच निर्भर आहे. आणि तात्पर्य असे की मी नसेल तर माझी आत्मा तर स्वीकार
किंवा अस्वीकार, संशय आदी सर्व क्रियासुद्धा असणार नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्हीच नसेल तर हे सगळ्या क्रिया कोणी करणार आहे का? नाही. तुमच्या डोक्यामध्ये काय चालूच असेल, द्वंद्व चालूच असते. अरे मी हे करू का? नाही करू. अरे जाऊ बाबा, मी जॉग्रफीचा अभ्यास करू नाही, मी हे काम करते, मी इंग्लिशचा अभ्यास करते. आणि आता पेपर येऊन राहिलं म्हणून, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये तुम्हीच नसते तर तुमचं इथे द्वंद्व चालतलं असतं का? म्हणजे तुमची जी आत्मा आहे, तुम्ही आहेत म्हणूनच तुम्ही विचार करणार आहात, तुम्ही पेपर देणार आहात, तुम्ही बाकीच्या ॲक्टिव्हिटी करणार आहात. बरोबर आहे. म्हणजे रेने डेकार्तनी आपला विचार न करता, आपल्या स्वतःचा विचार करता लोकांचा पण त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. म्हणजे मी विचार करते म्हणून मी आहे. मी जर नसते तर माझं अस्तित्व नसतं तर मी केलं असतं का? हे नाही. आलं लक्षामध्ये? चला, तिसरा जर आपला पॉईंट आहे ते आहे मी विचार करते म्हणून मी आहे. बरोबर आहे. आज तेच म्हटलं होतं मी पहिल्याच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच की तुम्हाला हाच विचार करायचा आहे की तुम्ही आहेत म्हणून तुमचं अस्तित्व असणार आहे, तुम्ही विचार करता म्हणून तुम्ही आहे. ठीक आहे. यावरून हे पूर्णपणे स्पष्ट आहे की मानसिक क्रिया आहे ही वाली एक सायकोलॉजिकल आहे आणि या आत्म्याच्या अस्तित्वावरच अवलंबून असतात. परंतु अशा प्रकारे आपण शारीरिक क्रियाच्या आधारावर आत्म्याचे अस्तित्व असते असे मानत नाही. म्हणजे ते म्हणतात शरीराच्या क्रिया, जसे शरीराची क्रिया होणार आहे तसं तुमचं आत्म्याचे अस्तित्व असणार आहे असं मान्य करणार नाही. आलं लक्षामध्ये? आणि तात्पर्य म्हणजे मी विचार करतो म्हणून मी आहे यासारखे आपण असे मानू आपण म्हणून की आपण असे जर मानले पण शक्य नाही. कारण मी फिरतो, मी आहे, मी बसतो, मी आहे, मी फिरते, मी बसते, या सर्व क्रिया काय असं शारीरिक क्रिया आहे. आता तुमच्या डोक्यात आलंच असेल, अरे बाबा मला फिरायचं तर माझी आत्मा मी घरात ठेवलेली आहे ना, मी असंच फिरून राहिलो असं आहे का? नाही. तर हे फक्त शारीरिक क्रिया आहे, पण यावरून आत्म्याचे जे अस्तित्व स्पष्ट होत नाही. लक्षामध्ये? तर या सर्व प्रकारच्या शारीरिक क्रियांवर शरीराचे अस्तित्व इथे स्पष्ट होत आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही विचार करता, फक्त तुमचा आत्मा विचार करताय, पण जेव्हा तुम्ही फिरता, इकडे तिकडे बोलता, चालता, ते तुमची जी आहे शारीरिक क्रिया इथे सांगत असते. तर ते आत्म्याचे अस्तित्व इथे आपल्याला पाहायला मिळत नाही. ठीक आहे. फक्त ते कुठे मिळते तर तुम्ही विचार करता तेव्हा. चौथा जो पॉईंट आहे आपला आणि 5वा पॉईंट आलं लक्षात? चला, आता चौथा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मी विचार करते म्हणून मी आहे. अर्थात त्याचा अर्थ काय? ते ज्ञाता असल्या कारणाने आत्म्याची सत्ता स्वतः सिद्ध आहे. यावरून स्पष्टपणे असे जाणले पाहिजे की ज्ञान आत्म्याचा गुण आहे आणि आत्म्याचा धर्म आहे. ज्ञान ही आत्मा यांच्यामध्ये गुणी, धर्मीचा संबंध निर्माण होत आहे. म्हणजे विचार करा, तुम्हाला एखाद्या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे किंवा तुम्ही जे ज्ञाता आहात, ज्ञाताला जर ज्ञान कर्त्याचा जर विषय असला पाहिजे तर त्या ज्ञान आत्म्याचा गुण असला पाहिजे. त्याच्यामध्ये गुण आणि गुणी हा दोन्ही प्रकार असला पाहिजे. धर्म आणि धर्मी हाही संबंध इथे असायला पाहिजे. म्हणून 5वा म्हणतात मी विचार करते म्हणून मी आहे. हे सर्वप्रथम संदिग्ध, निसंशय आणि निश्चित ज्ञान आहे. कळलं? म्हणजे मी विचार करते म्हणून आहे, मी याच्यामध्ये काही संदेह विचार करणार आहे का? नाही. निसंदेह असणार आहे. हे संशय नाही तर निसंशय असलं पाहिजे. आणि काय म्हणणं, निश्चित नाही तर निश्चित असलं, काय म्हणून आपण निश्चयात्मक असलं पाहिजे. अशा गोष्टी इथे रेने डेकार्त सांगत आहे. म्हणून रेने डेकार्तसाठी ही जी सत्य, जे ज्ञानाचा निष्कर्ष आहे हे निःसंदेह सत्य डेकार्तला संदेहाच्या माध्यमातूनच इथे प्राप्त झालेलं आहे. पहिले पण म्हटलं होतं की रेने डेकार्त जेव्हा संशय पद्धती म्हटलेली होती तर ते म्हणतात की मला संशय माणसावरती नाही घ्यायचा आहे, मी कोणत्या वस्तूवरती संशय घेत नाही आहे, तर मी जो संशय घेत आहे, जो संशय पद्धती वापरलेली आहे ती तात्विक ज्ञानावरती असली पाहिजे ना. आणि म्हणूनच यांचा जो संशयवाद आहे, संदेहवाद आहे, डाऊट आहे, हे सगळ्यांनी सगळं कशावरती असलं पाहिजे? म्हणते स्वतः सिद्ध ज्ञान इथे असलं पाहिजे ना, निसंदिग्ध ज्ञान इथे प्राप्त झालं पाहिजे ना. आणि ह्याचा सत्य ज्ञानाचा खरा निष्कर्ष आहे संशय पद्धतीच्या आधारे आत्म्याचा जो शोध लागला पाहिजे. पुढे त्याच पद्धतीच्या आधारे ते इतर सर्व विषयाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. आणि म्हणूनच पुढे जाऊन त्यांनी आत्म्यासारखे निसंदिग्ध, निसंशय, स्वयंसिद्ध असे जे सत्य
सत्य आहे ते मान्य केलेले असणार आहे आणि अशा प्रकारे रेने डेकार्तने आत्म्याचे अस्तित्व सिद्ध केलेले असणार आहे. म्हणजे आत्म्याचे जेव्हा अस्तित्व सिद्ध करायचं होतं रेने डेकार्त म्हणतात की मी डिस्कस ऑन द मेथडमध्ये जे पुस्तक लिहिलेले आहे त्याच्यामध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये पण एक लॅटिनमध्ये सांगितलं आहे कोझिको इर्गो सम म्हणजे आय थिंक देअर फॉर आय एम. लक्षामध्ये सगळं तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये पण संशय पद्धती कशा प्रकारे असली पाहिजे आत्म्याबद्दल हेही त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं असणार आहे. ठीक आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यानंतर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे. थँक्यू.